Good morning, one and all of you, my dear student. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacology and toxicology. We will be in previous lecture shown the new unit, that is the name drug acting on blood and blood forming organs. Drugs acting on the blood and blood forming organs, that unit consists about namely 5 chapters. First chapter, that is drugs affecting on a coagulation of the blood. This chapter including coagulation factor, coagulant agent or anticoagulant agent are the show. The second chapter, that is fibrinolytic agent, antifibrinolytic agent, and third part antiplatelet agent. These part are the covered in previous lecture. So we will be discuss today. I am going to discuss you the drugs effective in iron deficiency anemia. The drugs are effective in iron deficiency anemia. What is the meaning of anemia? Anemia means lack of red blood cells in the blood. ब्लडमध्ये आरबीसीचं प्रमाण कमी होणं म्हणजेच ॲनेमिया. तर त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत ॲनेमियाचे, जसे की अप्लास्टिक ॲनेमिया, आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया, मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया. तर आजच्या आपल्याला ह्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया कसा होतो, का होतो, त्याचे कॉजेस, त्याचे ॲडवर्स इफेक्ट, त्याचं मेकॅनिझम, त्याचं ॲब्सॉर्प्शन आणि त्यासाठी आपण कोणते ड्रग्स देऊ शकतो, ह्या सर्व गोष्टी आजच्या आपल्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. तर नेक्स्ट पॉईंट, इंट्रोडक्शन पार्ट ऑफ दी ड्रग्स इफेक्टिव्ह इन आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया. तर आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक ॲनेमिया. काय म्हटलं जातं आयर्न डेफिशियन्सी ॲनेमियाला? तर आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया इट इज ऑल्सो नोन ॲज दी मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक ॲनेमिया. तर ह्या कंडिशनमध्ये काय होत असेल, ह्या डेफिशियन्सी ज्यावेळेस होती आयर्न डेफिशियन्सी, तर त्यावेळेस इन धिस कंडिशन द रेड ब्लड सेल्स आर स्मॉल साईज. ज्या काय रेड ब्लड सेल्स आहेत ब्लडमध्ये प्रेझेंट, त्यांची जी काय साईज आहे ती स्मॉल होती. अँड दे हॅविंग अ कंटेंट लेस हेमोग्लोबिन. द स्मॉल साईज ऑफ द आरबीसी देन शोज हॅविंग अ लेस कंटेंट ऑफ द हेमोग्लोबिन. अँड फॉर द सिंथेसिस ऑफ हेमोग्लोबिन आयर्न इज नेसेसरी. त्यामुळे काय होईल, ॲटोमॅटिक जर डेफिशियन्सी ऑफ आयर्न असेल तर ॲटोमॅटिक डेफिशियन्सी ऑफ हेमोग्लोबिन होईल. त्यामुळे फॉर द सिंथेसिस ऑफ हेमोग्लोबिन आयर्न इज नेसेसरी. द डेफिशियन्सी इन धिस टाईप ऑफ अनेमिया इज ड्यू टू, का होऊ शकतो हा ॲनेमिया, का झाला, का डेफिशियन्सी आली या? तर ह्या डेफिशियन्सी कशाची आली, तर आयर्नची आली. बॉडीमध्ये आयर्नचं प्रमाण काय कमी आहे, त्यामुळं आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया झाला आहे. ड्यू टू इनॲडिक्वाईट आयर्न इन फूड. जे काय आपण रेग्युलर जेवण करतो, जे काय फूड्स घेतो, त्या फूड्समध्ये आयर्नचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं डेफिशियन्सी ऑफ आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया होऊ शकतो. किंवा ड्यू टू इनकम्प्लीट ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न. जे काय आपण अन्न खातोय त्यामध्ये जे काय आयर्न आहे त्याचा फेरस फॉर्म जो ॲक्टिव्ह आहे तो मॉलिक्यूल आपल्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्प्शन होत नाही आहे, म्हणजेच इनकम्प्लीट ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न इन द स्टमक or small intestine, so that having produced the deficiency of iron anemia. So that having a condition iron deficiency anemia का होऊ शकतो, तर एकतर बॉडीमध्ये ते अन्न जात नाही आहे, आयर्नचं इनॲडिक्वेट प्रमाण फूड आतमध्ये जात आहे, किंवा जे फूड जात आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन होत नाही आहे, म्हणून आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया होऊ शकतो. आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया इट इज ऑल्सो नोन ॲज दी microcytic hypochromic anemia. Okay, that is the introductory part about the iron deficiency anemia. Iron deficiency anemia काय म्हटलं जातं, मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक ॲनेमिया. जर हा डिसीज किंवा डेफिशियन्सी डिसऑर्डर झाला तर जे काय रेड ब्लड सेल्स आहेत त्या स्मॉल होणार आहेत आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही हेमोग्लोबिन आहे त्यांचंही प्रमाण कमी होणार आहे. आणि हेमोग्लोबिनच्या सिंथेसिससाठी आयर्न इज नेसेसरी. मग हा डेफिशियन्सी का झाला आहे, आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया का होतं, ड्यू टू इनॲडिक्वाईट आयर्न इन फूड
or due to incomplete absorption of iron. Then show next slide. Hemoglobin. Hemoglobin has an iron containing moiety, that is metalloporphyrin or heme, which is combined with the protein globin. हेमोग्लोबिनच्या पार्टमध्ये एक मॉइटी कशाची प्रेझेंट आहे, आयर्नची मॉइटी प्रेझेंट आहे. पोरफायरिन कन्सिस्ट ऑफ 4 पायरॉल रिंग्स. जे काय पोरफायरिन्स आहेत त्यामध्ये 4 पायरॉल्स रिंग्स प्रेझेंट आहेत. पोरफायरिन and globin are synthesized in the body, and so their deficiency does not occur, but the body depend on food intake for iron, so the deficiency or iron produce anemia are the produce. Show next slide. Causes for iron deficiency. का होत असेल आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया? काय कारण आहे त्यामागचे? तर कॉजेस फॉर दी आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया. आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया मे ऑकर ड्यू टू फर्स्टली एक्सेसिव्ह लॉस ऑफ क्रोनिक हेमोरेज. म्हणजे ब्लिडिंग जे काय ब्लडचं आहे ते जास्त प्रमाणात एक्सेसिव्ह लॉस होईल बॉडीमधलं ब्लड, त्यावेळेस एक आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया होऊ शकतो. नंतर डायटरी डेफिशियन्सी, जे काय आपण रोजचं डाईट करतोय त्यामध्ये आयर्नचं प्रमाण हे कमी असेल तरीही आपल्याला आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया होण्याचे चान्सेस आहेत. देन इन्क्रीजेस द डिमांड ॲज इन अ प्युबॅरिटी अँड प्रेग्नन्सी. प्युबॅरिटी आणि प्रेग्नन्सीच्या वेळेस आयर्न हे डेफिशियन्सी, आयर्नची कमतरता जर आयर्नची गरज जास्त लागत असेल आणि त्यावेळेस जर डिमांड कमी असेल तर त्यावेळेसही आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया होऊ शकते. आणि लास्ट आहे डिफेक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन ॲज इन अ क्रोनिक डायरिया. जर त्या पेशंटला क्रोनिक डायरिया जर झाला असेल तर त्यामुळं बॉडीमध्ये जे काय ॲब्सॉर्प्शन करणार आहे आयर्नचं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तर ते होत नसेल, म्हणजे ॲब्सॉर्प्शन हे डिफेक्टिव्ह असेल, त्यामुळे ही आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया होऊ शकतो. दॅट्स हॅविंग अ कॉजेस फॉर आयर्न डेफिशियन्सी. सो नेक्स्ट स्लाइड. आयर्न मेटाबॉलिझम. आयर्नचं बॉडीमध्ये मेटाबॉलिझम कसं होत असेल ते आपण बघूया. द नॉर्मल आयर्न कंटेंट ऑफ द बॉडी इज अबाउट 3 ग्रॅम. पूर्ण बॉडीमध्ये नॉर्मल आयर्न किती कंटेंट आहे तर 3 ग्रॅम बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. त्यातलं 2 ग्रॅम इज अ प्रेझेंट 2 ग्रॅम इज अ प्रेझेंट इन हेमोग्लोबिन. त्यापैकी जे 2 ग्रॅम आहे ते कुठं प्रेझेंट आहे तर हेमोग्लोबिनमध्ये प्रेझेंट आहे. आणि जे काय 1 ग्रॅम आहे द रिमेनिंग 1 ग्रॅम इज अ डिस्ट्रीब्युटेड इन 2 पूल्स. दे आर फर्स्ट इज अ मोबाईल पूल, सेकंड इज अ फिक्स पूल. आता हे जे काय मोबाईल पूल आहे हे आणि फिक्स पूलमध्ये 1 ग्रॅम आयर्न प्रेझेंट आहे. तर मोबाईल पूल कशासाठी आहे तर ह्या मोबाईल पूलमध्ये जे का आयर्न आहे ते स्टोरेज केलेलं असतं. धीज आयर्न आर स्टोर इन लिव्हर, स्प्लीन अँड बोन मॅरो. जे का आयर्न आहे हे स्टोर केलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज दी मोबाईल पूल. स्टोर इन लिव्हर, स्प्लीन अँड बोन मॅरो अँड धीज आयर्न कॅन बी मोबलाइज वेन युअर डिमांड्स ऑकर. जिथे तिची गरज असेल बॉडीमध्ये तिथे परत त्याला मूवमेंट केलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज दी मोबाईल पूल. म्हणजे जर आयर्न एका बॉडीकडे कमी, एका पार्ट जर कमी असेल तर त्याला मूवमेंट करण्याचं काम हे मोबाईल पूल करतं. जिथे डिमांड्स असेल आयर्नचं तर तिथपर्यंत पोहोचण्याचं काम ह्या मोबाईल पूल मार्फत केलं जातं. देन सेकंड आहे फिक्स पूल. ए फिक्स पूल विच इज अ डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी इन ऑल टिश्यू सेल. हे जे का फिक्स पूल आहेत these having a distributed throughout the body in all tissue cells, and these iron is essential for cellular respiration. Cellular respiration साठी हे iron is essential and it cannot be mobilized. हे एका पासून दुसरीकडे ट्रान्सफर होत नाही पण थ्रूआउट द बॉडी इन ऑल टिश्यूकडे डिस्ट्रीब्यूट केले जातं बट डू नॉट मोबालाइज. दॅट इज कॉल्ड फिक्स पूल अँड दॅट इज अ मोबाईल पूल. देन शो नेक्स्ट स्लाइड. आयर्न रिक्वायरमेंट. तर आपल्या बॉडीसाठी डेली आयर्न रिक्वायरमेंट किती आहे? द डेली आयर्न रिक्वायरमेंट आर ॲज फॉलोज. द नॉर्मल मेल फॉर ए नॉर्मल मेल ॲडल्ट दॅट इज 5 to 10 मिलीग्रॅम इज आयर्न रिक्वायरमेंट डेली. 5 ते 10 मिलीग्रॅम हे नॉर्मल ॲडल्ट मेलसाठी पाहिजे. त्यानंतर फॉर वुमेन अप टू मेनोपॉझल एज तर 10 ते 15 मिलीग्रॅम आयर्न रिक्वायरमेंट हे डेली पाहिजे.
आणि 15 ते 20 मिलीग्रॅम फॉर वुमेन ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन. वुमेन ज्यावेळेस प्रेग्नन्सी किंवा लॅक्टेशनच्या पिरियडमध्ये असेल त्यावेळेस त्या वुमेनला 15 ते 20 मिलीग्रॅम डेली आयर्नची रिक्वायरमेंट असते. शो नेक्स्ट स्लाइड. आयर्न ॲब्सॉर्प्शन. इट्स इम्पॉर्टंट पॉईंट. आता आयर्नचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं असेल बॉडीमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. द ॲक्टिव्ह साईट ऑफ आयर्न ॲब्सॉर्प्शन इज द ड्युडोनम. जी काय ॲक्टिव्ह साईट आहे आयर्न ॲब्सॉर्प्शनची ती कोणती आहे? ड्युडोनम. इस्पेशली द रिजन बिलो दी पायलोरिक स्फिंक्टर. पायलोरिक स्फिंक्टरच्या नंतर जो काय पार्ट आहे म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचा स्टार्टिंगचा पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ ड्युडोनम दॅट हॅविंग अ ॲक्टिव्ह साईट ऑफ आयर्न ॲब्सॉर्प्शन. The mucous membrane of gastrointestinal tract has a regulatory mechanism for iron absorption. In normal individuals, only the amount of iron that is required by the body is absorbed. जे काय नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स आहेत तर त्यांसाठी जे काय ओनली अमाऊंट जे काय आयर्न असेल अमाऊंट ऑफ आयर्न दॅट इज रिक्वायर्ड बाय द बॉडी इज ॲब्सॉर्ब. जे काय हेल्दी इंडिव्हिज्युअल्स आहेत ग्रेटर डोस ऑफ आयर्न इफ गिव्हन डोस डज नॉट रेज हेमोग्लोबिन लेवल बियॉन्ड द नॉर्मल. जरी हेल्दी इंडिव्हिज्युअल असेल आणि ग्रेटर डोस असेल आयर्नचा तर ते घेत नाहीत तर हेमोग्लोबिनची लेवल तेही इन्क्रीज करत नाहीत नॉर्मलपेक्षा. देन इन ॲनेमिक इंडिव्हिज्युअल जर एखाद्या पेशंटला आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया झाला आहे तर त्यावेळेस ओनली द अमाऊंट ऑफ आयर्न रिक्वायर्ड टू ब्रिंग अ बॅक द हेमोग्लोबिन लेवल टू नॉर्मल इज ॲब्सॉर्ब. नॉर्मली त्याचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं हेमोग्लोबिन लेवलला मेंटेन करण्यासाठी. आणि हे जे काय मॅकॅनिझम चालतं धीज रेग्युलेटरी मॅकॅनिझम फॉर आयर्न ॲब्सॉर्प्शन दॅट इज कॉल्ड ॲज म्युकोसल ब्लॉक. हे जे काय सर्व ॲब्सॉर्प्शन चाललं आहे आयर्नचं ॲब्सॉर्प्शनचं मॅकॅनिझम चाललं आहे त्यालाच म्हटलं जातं म्युकोसल ब्लॉक. अँड धीज मॅकॅनिझम ऑपरेटिंग थ्रू अ प्रोटीन कॉल्ड ॲज ॲपोफेरिटीन. आणि हे सर्व मॅकॅनिझम ॲब्सॉर्प्शनचं मॅकॅनिझम जे आहे ते एका ऑपरेटिंग सर्व एका प्रोटीन थ्रू होतं अँड दॅट्स प्रोटीन नेम दॅट इज कॉल्ड ॲज ॲपोफेरिटीन. दिस ॲपोफेरिटीन हॅविंग अ ॲब्सॉर्प्शन ऑफ द आयर्न in the intestinal. Next slide show mechanism of iron transfer. Iron transfer कसं केलं जातं त्याचं मेकॅनिझम बघूया. तर आयर्न कॅन बी ॲब्सॉर्ब ओनली इन फेरस फॉर्म. आयर्नचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. फेरस फॉर्म आहे फेरिक फॉर्म आहे. तर आयर्न हे फक्त आणि फक्त फेरस फॉर्ममध्येच बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होतं. बट इन फूड इट इज प्रेझेंट इन फेरिक फॉर्म. पण जे काय आपण फूड खातो त्या फूडमध्ये जे काय आयर्न प्रेझेंट असतं ते फेरिक फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. द स्टमक इनिशियली कन्व्हर्ट दी कोलायडल फेरिक आयर्न इन टू मोनोमॉलिक्युलर फेरिक आयर्न. लॅटर इट इज रिड्यूस्ड बाय द स्टमक टू फेरस आयर्न अँड द फेरस फॉर्म ऑफ आयर्न इज ॲब्सॉर्ब इन द स्मॉल इंटेस्टाईन. जे का फेरस फॉर्मचं आयर्न असेल तर ते ॲब्सॉर्ब इन द स्मॉल इंटेस्टाईन. In the intestinal mucosa, the ferrous form is converted into ferric form. Intestinal mucosa मध्ये फेरस फॉर्मचं परत कन्वर्जन कशामध्ये होते तर फेरिक फॉर्ममध्ये होते. अँड द फेरिक फॉर्म देन कंबाईन विथ ॲपोफेरिटीन प्रोटीन. आणि जे काय फेरिक फॉर्म आहे आयर्नचा तो कंबायनिंग कशासोबत होतो ॲपोफेरिटीन सोबत. अँड दॅट हॅविंग कन्व्हर्जन ऑफ फेरिटीन. दॅट कन्व्हर्जन ऑफ फेरिटीन and the ferric form is transported through the mucosal cell. आणि जो काय फेरिक फॉर्म आहे इट्स ट्रान्सपोर्टेड थ्रू द म्युकोसल सेल्स अँड अगेन ॲट द ब्लड स्ट्रीम एंड ऑफ द सेल अँड द फेरिक आयर्न इज रेड्यूस टू फेरस फॉर्म. आणि त्याला ब्लड स्ट्रीममध्ये टाकून दिलं जातं आणि फेरिक आयर्न जे आहे इज रिड्युसिंग टू दॅट फेरस फॉर्म आणि त्याच्यानंतर फेरस फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं. दॅट इज द मेकॅनिझम ऑफ आयर्न ट्रान्सफर. Also having one the ferrous iron enter into the blood stream. आता फेरस आयर्न जो आहे तो ब्लड स्ट्रीममध्ये टाकला आहे. देअर इट इज अगेन कन्व्हर्टेड इन टू फेरिक फॉर्म. परत त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे फेरिक फॉर्ममध्ये होणार आहे. अँड द फेरिक आयर्न बाइंडिंग टू द स्पेसिफिक आयर्न बाइंडिंग प्रोटीन इन ब्लड कॉल्ड ॲज ट्रान्सफेरिन अँड सर्क्युलेट अलॉंग विथ इट. अँड म्युकोसल ब्लॉक मेकॅनिझम ऑपरेट थ्रू अ ॲपोफेरिटीन. And this apoferritin protein molecular weight that is 4,60,000
And the presence of iron in the mucosal cell stimulate the production of apophyretin. आणि हे जे काय आयर्न आहे त्याचं प्रेझेन्स इन द म्युकसल सेल दॅट हॅविंग स्टिम्युलेशन ऑफ द प्रोडक्शन ऑफ ॲपोफेरेटिन अँड द ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न इज कंट्रोल बाय द अवेलेबिलिटी ऑफ द ॲपोफेरेटिन. आणि आयर्नचं पूर्णपणे ॲब्सॉर्प्शन हे कशाचं कंट्रोल आहे तर अवेलेबिलिटी ऑफ ॲपोफेरेटिन. जर ॲपोफेरेटिन हे जर सॅच्युरेशनमध्ये असेल तर नो आयर्न इज ॲब्सॉर्ब. जर बॉडीमध्ये ॲपोफेरेटिन हे सॅच्युरेटेड कंडिशनला असेल तर त्यावेळेस आयर्नचं ॲब्सॉर्प्शन होत नाही. सो ॲपोफेरेटिन रेग्युलेट दी आयर्न ॲब्सॉर्प्शन. म्हणून ॲपोफेरेटिन जे काय प्रोटीन्स आहेत दॅट हॅविंग रेग्युलेशन ऑफ दी आयर्न ॲब्सॉर्प्शन. सो नेक्स्ट स्लाइड शो एक्सक्रिशन ऑफ आयर्न. तर एक्सक्रिशन कसं होतं असेल आयर्नचं, जे काय अनॲब्सॉर्ब आयर्न आहेत इट्स इलिमिनेटेड थ्रू स्टूल्स. जे काय अनॲब्सॉर्ब आयर्न आहे हे डायरेक्टली इलिमिनेशन थ्रू द स्टूल्स and only negligible quantity of iron is eliminated through urine, bile and sweat. ओनली काही थोड्या प्रमाणामध्ये जे काय आयर्न आहे हे इलिमिनेशन थ्रू दी युरिन, बाईल अँड स्वेट. नंतर पॅरेंट्रल आयर्न ॲडमिनिस्ट्रेशन. शक्यतो ओरलीच आयर्न ॲडमिनिस्ट्रेशन दिलं जातं, पण काही कंडिशन्समध्ये हे पॅरेंट्रली दिलं जातं. आयर्न इज ॲडेक्वाइटली ॲब्सॉर्ब फ्रॉम द ओरल रूट, बट parenteral route is indicated in special circumstances like anemia due to malabsorption. malabsorptionमुळे जर ॲनेमिया झाला असेल तर त्यावेळेस पॅरेंट्रल आयर्न ॲडमिनिस्ट्रेशन दिला जातो. त्यानंतर जेन्युइन इंटॉलरन्स फॉर ओरल आयर्न. देन केसेस ऑफ हेमेटेमेसिस व्हेअर ओरल आयर्न इज कॉन्ट्राइंडिकेटेड. जर ओरली आयर्न दिल्यानंतर तो डिॲक्टिव्ह होत असेल किंवा कॉन्ट्राइंडिकेटेड असेल तर त्यावेळेस एक पॅरेंट्रल आयर्न ॲडमिनिस्ट्रेशन, त्यावेळेस आयर्न हा पॅरेंटली ॲडमिनिस्ट्रेशन केला जाऊ शकतो. देन अनरिलायबल पेशंट हू डू नॉट टेक ओरल आयर्न रेग्युलरली. अँड देन वुमेन इन लेट स्टेज ऑफ प्रेग्नन्सी दॅट हॅविंग द आयर्न आर पॅरेंटली ॲडमिनिस्ट्रेशन्स. Then next slide, adverse reaction of iron deficiency anemia. The astringent effect on oral administration. जर आपण आयर्न घेतलाय जास्त प्रमाणामध्ये त्याचे ॲडवर्स रिॲक्शन काय आहे तर ओरली ॲस्ट्रिंजन इफेक्ट होऊ शकतो ज्यावेळेस ओरली ॲडमिनिस्ट्रेशन करू त्यावेळेस. जर इंट्रामस्क्युलरली इंजेक्शन घेतलं आपण आयर्नचं तर त्यावेळेस पेन किंवा इरिटेशन किंवा टेंडरनेस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शॉक और कार्डियक अरेस्टसुद्धा होऊ शकतो ज्यावेळेस इंट्राव्हेनस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द आयर्न देन शोईंग द ॲडवर्स इफेक्ट शॉक अँड कार्डियक अरेस्ट. अँड हेमोसिडेरोसिस हा एक टाईप आहे. तर यामध्ये काय होतं ॲक्युमुलेशन ऑफ द आयर्न इन इंटरनल ऑर्गन्स. जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये साचून किंवा डिपोजिशन ऑफ द आयर्न इन द इंटरनल ऑर्गन दॅट हॅविंग अ नेम ऑफ ॲडवर्स रिॲक्शन दॅट इज अ हेमोसिडेरोसिस. हेमोसिडेरोसिस these are the adverse reaction of accumulation of iron in internal organs. जर बॉडीमध्ये आयर्नचं पॉयझन झालं आहे किंवा आयर्न खूप प्रमाणामध्ये झाला असेल बॉडीमध्ये तर तो कमी करण्यासाठी किंवा त्याचा अँटीडोट्स म्हणून कोण यूज केला जातो द अँटीडोट्स फॉर आयर्न आर डेसफेरिऑक्झॅमाइन अँड DTPA. अँटीडोट्स कशाचा आयर्नचा अँटीडोट्स कोण आहे डेसफेरिऑक्झॅमाइन आणि DTPA म्हणजेच डायइथिल इंटरॅमाइन पेंटा ॲसिटिक ॲसिड. these are the antidote for iron. Desferrioxamine and DTPA means diethylene triamine pentaacetic acid. These are the adverse reactions of the iron. Then preparations and doses. Oral iron एक्सायसेटेड फेरस सल्फेट 600 मिलीग्रॅम डेली. फेरस ग्लुकोनेट जर द्यायचा असेल तर 900 मिलीग्रॅम डेली आणि फेरस फ्युमॅरेट 600 मिलीग्रॅम डेली. these are the orally iron preparations. देन इंट्रामस्क्युलरली जर इंट्रामस्क्युलरने आपल्याला आयर्न प्रिपरेशन द्यायचे असेल तर डेक्स्ट्रान त्यासोबत आयर्नचं कॉम्बिनेशन 50 to 250 मिलीग्रॅम ऑफ आयर्न आणि आयर्न सॉर्बिटॉल विथ सायट्रिक ॲसिड कॉम्प्लेक्स 75 to 100 मिलीग्रॅम ऑफ आयर्न. आणि इंट्राव्हेनस आयर्न प्रिपरेशन्स अँड डोसेस
सॅकरेटेड आयर्न ऑक्साईड 100 to 200 मिलीग्राम ऑफ आयर्न आणि आयर्न डेक्स्ट्रॉन कॉम्प्लेक्स 30 to 100 मिलीग्राम ऑफ आयर्न ऑन दी intravenous route of iron preparations and doses following. So this is all of the iron deficiency anemia. जर आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया झाला तर आयर्न दिलं तर आयर्नची कॅपॅसिटी ज़्यादा झाली बॉडीमध्ये, अमाऊंट ज़्यादा झाली तर त्यावेळेस अँटीडोट म्हणून DTPA आपण देऊ शकतो आणि त्याचे वेगवेगळे प्रिपरेशन्स आणि डोसेस पण आपण बघितलेत. दॅट इज ऑल ऑफ दी आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया और ड्रग्स इफेक्टिव्ह इन iron deficiency anemia. Thank you so much.